सभागृहामध्ये प्रस्ताव न मांडताच आर्थिक विषयांना मंजुरी दिली गेल्याची घटना भिवंडी महानगरपालिकेत घडली आहे। अनेक नगरसेवकांची याबाबत नाराजी समोर आली आहे। आमचा एकदम थेट आरोप आहे, आमचा विषयावर विरोध नाही, ठीक आहे। आमचा विरोध आहे की हे लोक दरवर्षी हे नाला सफाईचा विषय आणतात आणि कॉपी पेस्ट करतात। तुम्ही मागचे 5 वर्षाचे काढा, तुम्ही याचे टेंडर करा नाले सफाईचे, तुम्ही बघा की सगळे कॉपी पेस्ट आहे। तर आमचा स्पेसिफिक आरोप हेच आहे, माझा तरी हेच आहे की बाबा हे तुम्ही कॉपी पेस्ट केला आहे, याला तुम्ही परत हे करा, ठीक आहे। परत काय यामध्ये त्रुटी आहे, काय चेंजेस करायचे ते चेंजेस करा, ठीक आहे, आणि पहिले परत आणा। महापौर साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे, आयुक्त साहेबांनी दिला आहे की ठीक आहे, आम्ही तुम्ही जे सजेशन दिलेलं आहे तुम्ही लोकांनी विषय सभामध्ये ते आम्ही तुमचे सजेशन हे करू आणि एक कमिटी नेमू। एकंदरीत पाहता तर पहिला महासभा लावणं आवश्यक होते, समिती गठन करणं गरजेची होती, कारण ह्या सगळ्या आर्थिक विषयासंदर्भात मान्यता पाहिजे होती। परंतु ही महासभा स्थापन करून आणि ही विशेष सभा लावली, कारण ही आर्थिक मान्यतेसाठी जे 2 विषय होते, एक नाले सफाई संदर्भात आणि एक घनकचरा संदर्भात जो विषय होता। महापौर साहेब आणि कमिशनर साहेब यांनी सर्वांना आश्वासित केलं आहे की ते विशेष समिती नेमून त्या समितीमार्फत चौकशी केली जाईल आणि मगच त्यांचे बिल अदा केले जातील, असा पहिला विषय झाला। आणि दुसरा जो विषय आहे तो विषय सरळ ही शासनाची, केंद्र शासनाची, राज्य शासनाची लयलूट चालू आहे। हा विषय वाटतो तसा सोपा नाही।